उमरखेड तालुक्यातील बेलखेड व आमला परिसरातील शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीविरोधात शेतकरी दुसऱ्या दिवशीही आक्रमक झाले आहे। शक्तीपीठ महामार्ग हा उमरखेड तालुक्याला उद्ध्वस्त करणारा असून या प्रकल्पामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होतील असा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे। अगोदरचं तुळजापूर बोरी महामार्ग त्यानंतर रेल्वे प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात शेती रस्त्यावर गेली असून आता शक्तीपीठ महामार्गामुळे उरलेली शेतीही जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। उदरनिर्वाहाचे साधन हिरावले जात असल्याने कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे। संयुक्त मोजणी तात्काळ रद्द करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून मोजणी दरम्यान शेतकरी व पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचेही समोर आले आहे। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज या 2 दिवसापासून अवघ्या 4-5 दिवसामध्ये शासनानं नोटीस दिल्या बेलखेड आणि आमला या दोन्ही गावाला। मागणी सांगा। हा, नेमकी मागणी म्हणजे इथं शेतकऱ्याच्या सुपीक जमिनी आहेत, सर्व बागायती जमिनी आहेत। ओलितीच्या जमिनी ह्या रोडमध्ये जात आहेत आणि शेतकऱ्याला तुटपुंज्या स्वरूपाचा मोबदला देत आहेत। त्याला शेतकऱ्याचा विरोध आहे, परंतु शासनाने काय केलं, आता जोर जबरदस्ती करून या ठिकाणी जमीन हडपण्याचं काम हे शासन करत आहे। कुठलीही शेतकऱ्याबद्दल या शासनाला दयामया नाही आहे। त्याच्यामुळं पोलीस फोर्स आणून आणि सगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यावर दडपण आणून आणि गोलमाल पद्धतीनं ते शब्द वापरून की बा हे मोबदला मिळणार ते मोबदला मिळणार, आम्ही चर्चा करायला गेलो असताना त्याच्यातून निष्पन्न कुठलीच गोष्ट झालेली नाही। आम्ही चर्चा करायला गेलो, SDM सांगतात की तुम्हाला रेडी रेकनरचे दर आणतो, या वर्षीचे दर देतो, त्या वर्षीचे दर देतो, या कायद्यानुसार देतो। कायदे पंडित का शेतकरी का एवढे हुशार आहेत का? आम्हाला ढोबळ मनानं त्याने एक आकडा सांगायला पाहिजे, बुवा या गावाला आम्ही या रेकनरचे दर निघाले आणि त्या स्वरूपात आम्ही याला मोबदला देऊ। परंतु तशा कुठल्याही स्वरूपात तोंडी बोलण्याला काही अर्थ नाही। लेखी स्वरूपात यानं आम्हाला द्यायला पाहिजे, दोन्ही गावाला सांगायला पाहिजे बुवा आम्ही तुम्हाला एवढा मोबदला देतो। जे सांगतो तुम्ही तोंडाने सांगितलं तरी आम्हाला समाधान नाही। आपल्याला बोंगाड हा सगळं आहे सांगायला। मला सहकार्य करायला लागते साहेब, सगळ्या पहिले लई पुढे केलं ना, तुम्ही मला पुढे आम्हाला सगळ्या सहकार्य नंबर आहे तुम्ही काल त्याला ते सांगून गेलो, एवढा घाबरला की माझी गाडी अधिकारी कशाला खोटं बोलत, त्याला काय करायचं?